जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथील श्रीकृष्ण कुवारे यांनी खरेदी खत रद्द करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिली नसल्याचे कुवारे यांचे म्हणणे आहे। जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथील श्रीकृष्ण कुवारे यांनी संतोष तेजराव देशमुख यांच्याकडून वाहनाचे थकीत कर्ज भरण्यासाठी 1.5 लाख रुपये व्याजाने घेतल्याचे सांगितले आहे। या व्यवहारासाठी कुवारे यांनी नाममात्र सौदा चिठ्ठी करून दिली होती, मात्र घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही अतिरिक्त व्याजाची मागणी करण्यात आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे कुवारे यांचे म्हणणे आहे। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत सौदा चिठ्ठीच्या आधारे दिवाणी न्यायालयातून परस्पर खरेदी खत करून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। हे खरेदी खत रद्द करण्यात यावे या मागणीसाठी श्रीकृष्ण कुवारे यांनी 14 ऑगस्ट पासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे, मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिली नसल्याचा दावा कुवारे यांनी केला आहे। या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। सामनेवाल्याजवळून मी समजा पैसे घेतले होते आणि त्यांना पोकळ सौदा चिठ्ठी करून दिली होती। त्यांना खरेदी करून घेतली आणि तहसीलदारांना फेरफार पहिले मंडळ अधिकाऱ्याने रद्द केलता। रद्द केल्याच्या बाद तहसीलदार डबल लागे माहिती आहे का त्याला आदेश देते आणि फेरफार घ्यायला लावते। हीच माहिती जो फेरफार जो आता आहे तो रद्द व्हायला पाहिजे।